नव्याचे 9 दिवस हा प्रोग्राम नक्की कोण कंडक्ट करतंय? चांगला क्वेश्चन आहे. मी म्हणण्याची मला खूप छान संधी येते. सो ॲक्च्युली मी हा प्रोग्राम कंडक्ट केलेला आहे, त्यामध्ये कंडक्ट करणार आहे. यश हवं, सक्सेस हवा, हे हवं, ते हवं, असे जसं जगात चालू आहे ना, सेम मी होतो 91 साली. ॲस्पायरंट होतो, ॲडव्हर्टायझिंगचं शिक्षण होत होतं पूर्ण, आणि मी ॲडव्हर्टायझिंग या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रचंड उत्सुक होतो. 25 वर्ष मी ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग ह्याच्यामध्ये खूप काम केलं. त्याच्यापेक्षा जास्त काम माझं लाईफवर झालं. त्याचं कारण माझ्या लाईफमध्ये सिरीजमध्ये जवळपास 25 वर्ष सलग इतके डायव्हर्सिफाईड चॅलेंजेस माझ्यासमोर आली, आणि फॉर्च्युनेटली मी आपल्या स्पिरिच्युअलिटीशी किंवा आध्यात्मिक जे शास्त्र आहे आपलं भारताचं त्याच्याशी कनेक्टेड असल्यामुळे मी क्युरियस झालो की हे आयुष्यात माणसाच्या होतच का. मग माझ्या आयुष्यात हे होतच काय. मग ते कर्माचे सिद्धांत, अमुक, पाप, पुण्य, ह्या सगळ्या थरली गोष्टींमधनं मी गेलो. 2020 साली मी फायनली हा डिसिजन घेतला की जे जे काही मला शिकलोय मी, किंवा जे काही मला लाईफने शिकवलेलं आहे ते मी डिलिव्हर करणार. आणि संकल्प हा होता की मला लोकांना सक्सेस वगैरे काही मिळवूनच द्यायचा नाही. तो तुम्ही तुमचा मिळवा, तुम्हाला जो पाहिजे तो. पण मी तुमची ती कारणं एलिमिनेट करेन की तुम्ही ठरवल्यानंतर जे तुम्हाला डिसअपॉइंटमेंटकडे घेऊन जाणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याच मी काढून घेईन. सो आयदर तुम्ही ठरवा, नाही तर नका ठरवू, पण तुमचं मी भय काढून टाकणार. कारण त्या 25 वर्षामध्ये वेगवेगळ्या डिसअपॉइंटमेंट्सला सामोरं जाताना माझ्या हे लक्षात आलं की 2 गोष्टी माझ्यातल्या वाढतायत. एक डिसअपॉइंटमेंट झाली की 10% भय वाढलं, दुसरी डिसअपॉइंटमेंट झाली की 30% भय वाढलं, त्याच्यानंतर 40%, 50% भयभीत. आता ऍट द सेम टाइम दुसरी एक ऍक्शन, कोलॅटरल ऍक्शन, मी या दोघांना ना जुळे भावंड म्हणतो, भय आणि शोक. एक जण आला ना तुमच्या आतमध्ये खेळायला की दुसरा त्याच्याबरोबर ऑटोमॅटिकली येतो. ज्यावेळी तुमचं भय वाढतं आणि डिसअपॉइंटमेंट्स वाढतात त्यावेळेस आपल्याला हव्या त्या गोष्टी न घडण्याची क्रिया जास्त व्हायला लागते. ऑटोमॅटिकली मनुष्य भयामध्ये सोबत दुःखामध्ये लोटला जातो. आणि जितकं तुम्ही भय आणि दुःख जास्त डिपॉझिट करता, बी शुअर की त्यानंतर तुम्ही कुठलाही साधा सक्सेस पण नाही मिळू शकत. इम्पॉसिबल आहे. कारण जर तुमच्या मनामध्ये जर 17 वेळा भय येत असेल तुमच्या डिसिजन विषयी, तुमच्या परिस्थितीविषयी, तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांविषयी, तर मला नाही वाटत की एखादा माणूस खूप इझिली परफॉर्म करू शकतो त्याच्या लाईफमध्ये. आणि जे हवंय ते मिस झाल्यामुळे दुःखही एकीकडे डिपॉझिट झालेलं असतं. ह्या सगळ्यांनी तुला आठवत असेल की तुला ज्यावेळेस खूप त्रास होतो ना, फ्रस्ट्रेशन येतं, त्या झोप येते. त्याचं कारण असं असतं, मन थकतं आणि ते ग्लानीकडे जातं. आणि अशा माणसाला ग्लानी ज्यावेळेस असतो त्यावेळेस अजून एक मोठा धोका क्रिएट होतो, ते म्हणजे इल्युझिव्ह थिंकिंग करत राहणे. जे त्यालाही माहिती असतं की ते होणार नाहीये. मग चमत्कार, मग ग्रह तारे, अमुक, आशीर्वाद, या ठिकाणी गेलं की काम काही झालं तरी होतच, ह्या सगळ्याच्या तो मागे लागतो. तर ॲज अ अभिजित मोरेश्वर जोशी म्हणून मला असं 20 साली असं वाटलं की हे माझं आता काम आहे की लोकांचं भय हरण करून टाकणे, काढूनच टाकायचं. जो जो कोणी माझ्याकडे मेंटॉरिंग मी सुरू केलं. ॲक्च्युली 2020 साली मी लाईफ आणि बिझनेस मेंटॉरिंग म्हणून मी माझं करिअर सुरू केलं नव्याने. आणि त्याचाही उद्देश सेमच होता की करिअर वगैरे आपण नको बोलायला, आधी भय काढू. आणि मग माझ्याकडे ती एक प्रॅक्टिस होती की एखादा माणूस ज्यावेळेस असं मला विचारतो
की माझा बिझनेस चालत नाही, तर मी मला हे कळतं की त्याचा प्रॉब्लेम मार्केटिंग नाहीच आहे. त्याच्या घरी जी रोज कटकट चाललेली ना, हा खरा त्याचा प्रॉब्लेम आहे. माझं लक्ष त्याच्याकडे असतं की रूट कॉज वरचा प्रॉब्लेम काढायचा. ह्यातनं हा प्रोग्राम डिझाईन झाला. आणि 25 वर्ष ब्रँडिंग, आयडेंटिटी डिझाईन या सगळ्यामध्ये काम केल्यामुळे माझी ऑब्झर्विंग कॅपॅसिटी खूप हाय झालेली आहे. म्हणजे तू जर मला कुठलाही प्रश्न विचारला ना, तर मी त्या प्रश्नात अडकतच नाही. तो प्रश्न का विचारतोय हे मला पहिलं कळतं. सो ह्या सगळ्या 5 वर्षाच्या प्रॅक्टिस नंतर मला असं लक्षात आलं की मी एका 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 माणसाला हा बेनिफिट जर करून देत असेल, तर ह्याचं असं काय करता येईल की एखादा कोर्स किंवा एखादी अशी सिस्टीम की ज्याच्यामध्ये मी ग्रुपला सांगू शकेल. त्याच्यातनं हा प्रोग्राम डिझाईन झाला. अजून एक सांगतो की बरं, हे उत्तर ऐकताना ना खूप लोकांना असं वाटेल की खूप कोचेसचं त्यांनी काय काय बघितलेलं असेल आणि मग त्याचं भारावून जाऊन सांगतात की हा प्रॉब्लेम मी सोडू शकतो आणि मग ते माझं मिशन झालं वगैरे. तुम्हाला खरं सांगू, माझं असं काही मिशन नाही आहे. मी मिशनरी नाही. मला एवढंच कळतं की माझ्याकडे ज्यावेळेस एखादा माणूस प्रॉब्लेम घेऊन येतो, त्यावेळेस तो मला कन्सेंट देतो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्याला कन्सेंट देता, त्याच वेळेस तुमचं कोचिंग किंवा तुमचं सांगणं हे फ्रुटफुल व्हायला सुरुवात होते. सो मी स्वतःहून काही जग बदलून टाकणे किंवा 1,00,000 लोकांचं आयुष्य बदलेल वगैरे ह्या असल्या कुठल्याही संकल्पनांनी मी हे काम करत नाही. तो माझ्या प्रोग्राममध्ये तुम्हाला ह्याच्यावर हे फ्री, मग 2 तासात जर बुकिंग केलं तर 5,000चे 500 रुपये वगैरे, हे तुम्हाला काही दिसणार नाहीये. सो डोंट एक्सपेक्ट दॅट थिंग. ह्या पद्धतीने हे सगळं मी जे काय आता 21 दिवसाचा प्रोग्राम केलेला आहे, तो जर्नी साधारणपणे हा असा आहे.